त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विद्यमान नगरसेविका सुद्धा तुम्ही पाहतात वैशालीताई भोईर, त्यानंतर माजी नगरसेविका पुष्पाताई भोईर सुद्धा उपस्थित आहेत. विद्यमान नगरसेवक जेवण भोईर साहेब सुद्धा उपस्थित. त्यानंतर आपण पाहतो सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ उंबारडे गाव हे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतात. गावदेवी क्रीडांगण उंबारडे काही दिवसांमध्ये नक्कीच तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ सुद्धा पाहायला मिळेल. आपले दुसरे बीटीसी लाईव्ह टेनिस क्रिकेट लाईव्ह तुम्ही पाहतायत. रोहन तरे, अरुण तरे त्यांची टीम सुद्धा सज्ज झाली. स्पर्धा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. नगरसेवक जेवण भोईर साहेब, नगरसेविका तुम्ही पाहतात वैशालीताई भोईर, माजी नगरसेविका पुष्पाताई भोईर साहेब तुझे उपस्थित आहेत. त्यानंतर आपण नंतर एस्टनचं पूजन करणार आहोत. तर दोन्ही संघाने लाईनअप करायचे. गोरपे संघ आपल्या टीमला घेऊन लाईनअप करायचं मैदानाच्या आतमध्ये. गोरपे संघ आणि भाऊ असतात वडवली बी संघ. सतीश दादा प्रतिष्ठान या नावाने सुद्धा तुम्ही वडवली संघाला पाहिलं. आज मात्र भाऊ असतात वडवली बी असं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. त्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. सर्व मान्यवरांना विनंती आहे. सुनील कारभार यांना विनंती असेल की सर्व पाहुण्यांना घेऊन आपण खेळपट्टीवर जायचे. चला वडवली संघ जास्त वेळ नका घेऊ. ऋतिक, शिवाजी भंडारी आपण जायचे. त्यांना गोरपे संघ आपण जायचे. लगेचचा संघ तुम्ही पाहू शकाल. सादरला पाहू शकाल. खूप चांगला संघ आहे मलंगर विभागातील. खुल्या गटात सुद्धा तुम्ही 22 लाख सातत्याने पाहत असतात. मनीष कोलेकरला पाहत असता. मलंगड मध्ये सुद्धा दिग्गज खेळाडू आहेत. त्यानंतर योगेश मात्र तुम्ही काल पाहिलं विनर्स नाला सुपर या संघामध्ये. सर्वप्रथम आपण इष्टांचं पूजन करणार आहोत. बीटीसी लाईव्ह तुम्ही स्पर्धा पाहता. ही स्पर्धा तुम्ही घर बसता एन्जॉय करू शकाल. भगवा चषक 2021 संघाला लाईव्ह करायचं आहे. आमचे मित्र लाईटचं आगमन झालंय. क्या बात आहे. असं लक्षात घ्या. लाईट आज खूप लवकर आहे. कधी पाटील तर मान्यवरांच्या शुभ सेशांचं पूजन केलं जातं. आपण मगाशी मी उल्लेख केला. नगरसेवक जेवण भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. नगरसेविका माझी नगरसेविका पुष्पाताई सुद्धा उपस्थित आहेत. विद्यमान नगरसेविका वैशालीताई भोईर सुद्धा उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळ उंबारडे सुद्धा सज्ज झालेत. 5 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. शिवसेना उंबारडे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबारडे आयोजित भगवा चषक 2021 आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार तुम्ही पाहतायत. उंबारडेचे उद्योजक सुमित बाळाराम भोईर यांच्या स्वप्नातनं साकारलेला हा भगवा चषक. 5 दिवसीय स्पर्धा. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतील. 2 बाईक तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज. सलग 2 वर्ष जीजी स्पोर्ट वाकलन संघाने ही स्पर्धा सुद्धा जिंकली. मागच्या वर्षी जरूर अपयश त्यांच्या पदरी आलं होतं. मात्र यावर्षी पुन्हा तो संघ आजच्या दिवसात तुम्ही पाहू शकाल. सोनारपाडा संघ सुद्धा आपण पाहू शकाल. जळगावडी सोनारपाडा संघ सुद्धा या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा संघ आहे. तुम्ही चांगले संघ तुम्ही आजच्या दिवसात या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. भाऊ वस्तात वडवली बी विरुद्ध गोरपे. जय गावदेवी सोनारपाडा विरुद्ध निशान जीजी स्पोर्ट वाकलन.
परभणी विरुद्ध चिंचवली, जर्मन बेतवडे विरुद्ध ओमसई आगासन, नागा विरुद्ध चोळेगाव आणि विसाटणी विरुद्ध खिडकाली असे 12 संघ आज या स्पर्धेत येतील. उद्या 12 संघ असतील. असे 4 दिवस 12 संघांचं लॉट तुम्हाला पाहायला मिळेल आणि 20 जानेवारीला या स्पर्धेचा शेवटचा दिवस. बीटीसी लाईव्ह सुद्धा सज्ज झाली आहे. टी20 टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि या वाहिनीचे फाउंडर तुम्ही पाहताय रोहन तरे, वरुण तरे आणि आमचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज झाले. ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. जीवन बोर साहेब सुद्धा सज्ज आहेत. एस्टनचं नक्कीच पूजन केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते वैशालीताई भोईर सुद्धा उपस्थित आहेत. नगरसेविका माजी नगरसेविका पुष्पाताई भोईर सुद्धा उपस्थित आहेत आणि ग्रामस्थ मंडळ उंबारले सुद्धा सज्ज झालेत. 5 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. कॅप्टन कुल मोतीराम भोईर यांचे आगमन होते. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मोतीराम भोईर, अविनाश भोईर. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. त्यांना चांगलं ठाऊक आहे. जे कल्याण डोंबिवलीमध्ये संघ सातत्याने खेळत असतात त्यामुळे मोतीराम भोईर सुद्धा वेळेवर इथे उपस्थित झालेत. खास करून मी कौतुक करेल लॉईड उर्फ प्रदीप पाटीलचा, जो खऱ्या अर्थाने 9:30 वाजता इथे उपस्थित झालाय. खरं प्रदीपला माहिती आहे 12 संघ, त्यामुळे आपली मॅच 9:30ला जरी चालू झाली तर मी टॉस करू शकतो इथे सर्व अगोदर येऊन, त्यामुळे ते वेळेवर उपस्थित झालेत. पहिलीच मॅच तुम्ही पाहू शकाल घरते विरुद्ध बाळू वस्ताद, चेंज द गेम वडवली ती अशी मॅच असेल. इष्टांचं पूजन नक्कीच होत असताना आपण बाजू खेळपट्टी दोन्ही साईडला पण इष्टांचं पूजन करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रगीत घेणार आहोत. त्यानंतर श्रद्धांजली वाहिली झाली या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय विशाल याला आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 5 षटकांची मॅच असेल. अरविंद पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कृष्णा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅन फ्रॉम वडवली. पेशंटचं पूजन झालं असेल तर नक्कीच लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघाने कॅप आपल्या रिमूव्ह करायचे. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. विजय मोकाशी सुद्धा सज्ज आहेत. आम्ही नक्कीच त्यांना इशारा करू. नक्कीच विजय आम्हाला ज्यावेळी इशारा करतील त्यावेळी लगेच आम्ही राष्ट्रगीत घेणार आहोत. पेशंटचं पूजन सुद्धा केलं जातो. नगरसेवक जीवन बोर साहेब, ईशान वाकली संघ सुद्धा इथे दाखल झालाय. भगवा चषक सलग 2 वेळा त्यांनी उचललाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी. 2020 ची सुरुवात तुम्ही पाहिली तर चेंज गेम वडवली 20 संघाचा खेळ भरपूर चांगला राहिलाय. या सीझन मध्ये सार्थक ट्रॉफी मध्ये सुद्धा 2 सामने जिंकलेत वडवली 20 संघाने. ज्या स्पर्धेत आपण विचार केला तब्बल 2,22,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि 4 बाईक सुद्धा त्या स्पर्धेत आहेत. म्हणजे जो संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल त्या संघाला 1 बाईक कमीत कमी मिळेल आणि सुपर 8 ला जो संघ पराभूत होईल त्या संघाला 14,000 रुपये. एक वेगळी संकल्पना आपण पाहिली. निलेश पाटील कृष्णाचं पूजन केलं जाते जेवण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. जेवण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन सुद्धा केलं जाते. त्यानंतर आपण राष्ट्रगीत सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अँथम हा राष्ट्राचा सन्मान आहे. राष्ट्रगीत सर्वांना विनंती असेल 5 मिनिटं नक्कीच थांबायचे. पेशंटचं पूजन अजूनही सुरू आहे. त्यानंतर आपण जसं आम्हाला इशारा येईल नक्कीच तिथे आमचे आयोजक सुद्धा उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं जातं. तर सर्वांना विनंती असेल जे प्रेक्षक बसलेत त्यांनाही विनंती आपण उभं राहायचे. पण नॅशनल अँथम म्हणजे आपल्या राष्ट्राचा सन्मान आहे. अजूनही काही प्रेक्षक बसलेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मित्रांनो तर उभं राहा. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव
शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की 2 मिनिटं आपण जागेवर उभं राहायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतात भगवा चषक. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण दरवर्षी विशाललाही या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत असतो. त्यामुळे आजही आपण विशालला या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहणार. 2 मिनिटं आपण जागेवर उभं राहायचे. शांती शांती नक्कीच त्याच्या आत्माचा शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर टॉस लगेच आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टनने पुढे यायचे. गोरपे आणि बाळू वस्ताद वडवली बी संघ या नावाने संघ आज आपण मैदानात पाहतोय. पुढच्या मॅच मध्ये निशान जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध जय गावदेवी सोनारपाडा समीर पाटील यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. तिसऱ्या मॅच मध्ये खोनी विरुद्ध चिंचिवली हरेशचा संघ तुम्ही पाहू शकाल. चौथ्या मॅच मध्ये जयनमन बेतोडे विरुद्ध अगासन. 5व्या मॅच मध्ये नागाव विरुद्ध चोळेगाव आणि 6व्या मॅच मध्ये उसाटणे विरुद्ध खिडकाली असे 12 संघ या स्पर्धेत आज खेळतील. त्यामुळे काही नियमावली आहेत ती आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. ओळख पाळख करत असताना नगरसेवक आपण पाहतोय जयमन भोईर साहेब व ग्रामस्थ मंडळ उंबार्डे सर्व मान्यवर आमचे उपस्थित आहेत. डीजे तुम्ही पाहिलं तर दत्तकृपा डीजे वडवली फटाक्याच्या आतिषबाजीने या स्पर्धेची उद्घाटन सोहळा पार पडला. नक्कीच टॉस नक्कीच केला जातोय. नगरसेवक जयवंत भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस टॉस करायचंय. क्रिकेटसाठी नेहमी त्यांचा सपोर्ट असतो असे नगरसेवक तुम्ही पाहता जयवंत भोईर साहेब. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची विजिट लाभली जाते. अनेक स्पर्धेला ते वेळ देत असतात. आपले सर्वांचे लाडके आमदार विश्वनाथ भोईर साहेब सुद्धा आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेला भेट देत असतात. डॉक्टर धीरज पाटील यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. जयवंत भोईर साहेब नगरसेवक, वैशालीताई भोईर नगरसेविका, माजी नगरसेविका पुष्पाताई भोईर सुद्धा उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळ या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहतात. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुमित बाळाराम भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. डॉक्टर साहेबांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सागर पाटील आपण थोडं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. काही नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचू. टॉस झालेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती होती की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचे. डॉक्टर साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. सुनील खाडूक साहेबांचे आगमन झाले. त्यांनाही विनंती आहे. पोलीस पाटील या आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नाणेफेकी झालेली आणि नाणेफेकी जिंकली ती बाळू वस्ताद वडवली बी संघाने. भगवा चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. शिवसेना उंबाडे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ
हॅलो. तर नरेश कारभारी साहेबांचं सुद्धा आगमन झाले. युवा सेनेचे शिवसेना उंबाडे कोलिवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने भगवा चषक भगवामय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरीसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळते. प्रवेश फी आपण पाहिली तर 8,770. पहिल्या क्रमांकासाठी 1,17,770 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 52,770 रुपयाचे कॅश प्राइज आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 27,770 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौथ्या क्रमांकासाठी 22,770 रुपये. आता त्यासाठी तुम्हाला सर्व संघांना प्रवेश फी पूर्ण द्यावी लागेल, लक्षात घ्या. दिगेश मात्रे यांचे आगमन, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बघतो वरती बघ. चेसिंग कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे कंपल्सरी. आकाश मडवी आणि जगदीश मडवी साहेबांना विनंती, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नाणेफेकी जिंकली ती बाळू वस्ताद वडोली बीज संघाने. मात्र चेसिंग कंपल्सरी आहे विशाल, याची नोंद घ्या. कोणत्याही प्रकारचं टॉस पाहिला जाणार नाहीये. चेसिंग आणि रेसिंग कंपल्सरी. ट्रॅक शूज टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी असेल. व्हॉलेंटियर्स आपण लहान मुलांना विनंती, आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. आकाश मडवी यांच्याकडून विकेट बॅटिंगसाठी 1,500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. वडवली संघासाठी जो संघ तुम्ही पाहताय बाळू वस्ताद या नावाने संघ खेळतोय. श्याम चिंचपाडकर यांना विनंती, आपण यायचे. माजी खेळाडू सुद्धा आमच्या व्यासपीठामध्ये आगमन झाले. ज्ञानेश्वर दादा यांचं, त्यांचे हार्दिक स्वागत. दत्तदादा यांचं आगमन झाले, जे माजी खेळाडू आहेत. पाठवले बघ, लॉग इन करते. आकाश मडवी यांच्याकडनं विकेट बॅटिंगसाठी 1,500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बाळू वस्ताद वडोली बी संघाला. 5 षटकांची मॅच असेल. लाईव्ह तुम्ही पाहू शकता, बीटीसी लाईव्ह. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. प्रदीप पाटील, स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. सुप्रभात, गुड मॉर्निंग, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी. खूप चांगले क्रिकेटर, तेवढे चांगले आयोजक सुद्धा तुम्ही पाहिले. एवन जोडी स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली वाकलांच्या मैदानामध्ये प्रदीप पाटील आणि मोतीराम भोईर यांच्या माध्यमातून. तो सामना 5 षटकांचा आहे. चेसिंग कंपल्सरी, लक्षात घ्या. हॅलो. पहिल्या मॅच साठी विशाल चेंडू कधी हरवला फुटला नवीनच आहे, कारण पहिली मॅच आहे त्यामुळे आपल्याला जुना चेंडू नाहीये.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय त्या शिवसेना उंबाडे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने भगवा चषक या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे तुम्ही पाहतात आपला आमदार विश्वनाथ दादा भोईर. सत्याने चांगलं कार्य तुम्हाला या विभागामध्ये पाहायला मिळतं. विश्वनाथ दादा भोईर असतील, देवण भोईर साहेब असतील, प्रभुनाथ भोईर असतील, माजी नगरसेविका पुष्पाताई भोईर असतील, नगरसेविका वैष्णोदेवी भोईर असतील, माजी नगरसेविका सौ चंदा कारभारी असतील. सातत्याने चांगलं कार्य तुम्हाला या विभागामध्ये पाहायला मिळतं. शिवसेनाच्या माध्यमातून भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही पाहिलं तर फ्लॅग पाहायला मिळत आहेत आणि अजूनही काही दिवस आपण पाहिले तर 5 ते 10 दिवसांचं एक चांगलं व्यासपीठ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या व्यासपीठावरती सुद्धा तुम्हाला एक वेगळी संकल्पना म्हणजे धनुष्य बाण पाहायला मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये. सध्या आपण पाहिलं तर लॉकडाऊन सुद्धा होतं, इलेक्शन सुद्धा सुरू होतं, त्यामुळे थोडंसं या स्पर्धेसाठी नक्कीच व्यासपीठ झालं नाही. मात्र नक्कीच अजून येत्या 10 ते 15 दिवसामध्ये नक्कीच एक सुसज्ज व्यासपीठ तयार होईल. ऐतिहासिक क्रीडांगण आहे गावदेवी उंबाडे क्रीडांगण, गावदेवी क्रीडांगण. पाच षटकांचा सामना आहे, मात्र काहीतरी मागणी केली जाते पंचांकडनं. साखर आणि शनी स्कोरबोर्ड घेतला काय? ही सलामी जोडी. चला मॅच सुरू करायचे बघा. प्रत्येक टीम कडे 25 मिनिटं असतील, कारण की हे लक्षात ठेवा 12 संघ स्पर्धेत खेळतात मित्रांनो, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाहू शकाल. जय खांडेश्वर चषक 2021 स्पर्धा सुद्धा तुम्ही अनुभवू शकाल. 29 जानेवारी ते 31 जानेवारी प्रवेश फी असेल 7.5. प्रथम प्रवेशिक 60, द्वितीय प्रवेशिक 30 आणि तृतीय प्रवेशिक 15. 24 ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील. नक्कीच शेवटच्या दिवशी मात्र नक्कीच खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेत ठिकाण असेल ते रेल्वे क्रीडांगण, जांभिवलीपाडा, अंबरनाथ. संपर्क अजय पाटील, सागर पाटील, देवाशिष आणि आकाश पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. गोरपे संघाची फलंदाजी आहे. टॉस बाळू असतात वडवली बी संघाने जिंकलाय आणि या संघाने विकेट साठी 1,500 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा आहे आकाश मडवी यांच्याकडनं. पंचांनी सूचना असेल की खेळाडूंना ताकीद द्यायची. 25 मिनिटात 5 षटकं टाकायचे, लक्षात घ्या. हॅलो टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार आहोत, त्यामुळे कोणत्याही संघाने जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 10 वाजून बरोबर 40 मिनिटं झालेत, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळायचंय. लॉग इन नाही वर बघा विकास काहीतरी सूचना करतायत. सागर बोला काय? इनव्हॅलिड दाखवते, इनव्हॅलिड. हा फोन करते तो लगेच. तर 9 सेकंडला सागर आहेत, सेकंडला शनीला तुम्ही पाहतात आणि पहिलं षटक करून गोलंदाज कमलेश पाटील. ईशानचं पूजन नक्कीच झालं, त्यावेळी थोडस पाणी थोडस मैदानात आहे खेळपट्टीवर, हेच खेळाडू सांगत असताना. मान्यवर सुद्धा आमच्या व्यासपीठावरनं सामना एन्जॉय करतायत. BTC लाईव्हच्या माध्यमातून जे स्पर्धक आमच्या सोबत जोडलेत या मॅच पाहण्यासाठी, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. कारण आमच्या सोबत आहेत आजच्या दिवसामध्ये मॅन फ्रॉम हेडरूटने, यांचाही आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकू शकाल. फक्त तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचे, त्यामुळे वेळ लक्षात घ्या. 12 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. पहिल्या फेरीत आपल्याला जवळजवळ मॅच 5 षटकांच्याच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे प्रत्येक टीमने, खेळाडूने. पुढच्या दोन्ही टीमने सुद्धा सज्ज राहायचे. जय गावदेवी सोनारपाडा आणि निशांत जीजी स्पोर्ट वाकलन. WTC आहे बघ. गेम ऑन, सामना सुरू होतोय. बरोबर 10 वाजून 42 मिनिटं आलेत आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज कमलेश पाटील, स्ट्राईक एंडला शनी.
त्याला दी भेटला का? पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय गोलंदाज कमलेश पाटील आणि शनीची खेळी होईल समाप्त. गोरपे संघाला पहिला धक्का. जाऊ लागे. मला हवा तुझ्या सग भावा वाटतंय मला वाटतंय मला एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला कल्पेश येतात नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. हा तो गोलंदाज कमलेश पाटील एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत आणि वेग त्याच्याकडे भरपूर आहे. कमलेश पाटील रिप्ले दाखवायचा फटाफट. कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळणारा गोलंदाज. कमलेश कॉमेंट्री बॉक्स साईड कडून इथे मात्र चेंडू आक्रमण करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. शुभम खूप वेगाने आलेत लॉंग ऑफला. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. ऑन द स्टंप फेकी तुम्हाला पाहायला मिळते. फक्त इथे सिंगल मिळेल. आता मात्र डावखुल्या त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला येतो त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करावा लागेल. आज आपण पाहिलं तर विनायक पाटील नाहीयेत, रुपेश पाटील नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थित मॅच खेळावी लागते. जयेश पाटील सुद्धा नाहीयेत. तर 3 खेळाडू आपण पाहतोय नाहीयेत. मात्र फलंदाजी खूप खोलवर आहे. आकाश पाटील आहेत, शुभम पाटील आहेत, विशाल आहेत, विकास आहेत, कमलेश, कल्पेशला तुम्ही पाहतायत जो डीप मध्ये. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे मात्र क्षेत्ररक्षण खूप वेगाने गेलेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे मात्र 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेत क्षेत्ररक्षक महेशने. हा नाही आपले नवीन चेहरे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपले गणेश आहेत. नावं थोडीशी व्यवस्थित सांगा कारण नवीन खेळाडूंची नावं आम्हाला माहित नाहीये. गणेश होते. हॅलो हा बोल. 3 धावा धावपळकरती लागलेत त्या टीम गोरपे संघाच्या प्रथम पंधरा असताना 5 षटकांची मॅच भगवा चषक 2021. 5 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतील. हा हा इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मुलांच्या वरून जातो हा फटका आणि या स्पर्धेतील भगवा चषक मधला पहिला षटकार सागरच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. तो षटकार या स्पर्धेतील पहिला तुम्ही पाहिला सागरच्या बॅटमधून. आता तुला पाठवली बघ जो स्मॉल मध्ये आहे ना तर जरा लक्ष द्या. विशाल काहीतरी सूचना करत होते. हा यो वरचा ईमेल आयडी तो पासवर्ड द्या. समजला. 9 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. त्याला सांगितलं तू युट्यूबला ना डीजे नको वाजवून देऊ आवाज. त्या बद्दल येतो ही स्पर्धा तुम्ही पाहता दोन्ही एंडने खेळली जाईल त्यामुळे समान संधी असेल दोन्ही टीमकडे. अजून एक धमाका. टायमिंग जुळले का आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून.
धन्यवाद डीजे. धावा झाल्या आणि धावा कशा थांबवायच्या हा प्रश्न आता नक्कीच पडलाय बाळू वस्ताद वडोली बीस संघाला. आकाश बडवे यांच्याकडे हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या चेंडूची विकेट सुद्धा जरूर मिळाली होती कमलेशला, मात्र त्यानंतर धावा आणि फक्त धावा. इथे मात्र चेंडू टॅप केलंय शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एक धाव इथे वेगाने पूर्ण करतायत कल्पेश आणि सागर. कारण शनी शून्यावरती बाद झाला. एक धाव इथे मिळेल. धावा झाल्या ते 21. सकाळचं सत्र 5 षटकांची मॅच आपण पाहिलं तर 10 वाजून 42 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, त्यामुळे 50 ते 55 पर्यंत थांबवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तो गोरपेज संघाला, गोरपेज संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. बऱ्याच वेळा त्यांचाही खेळ आम्ही पाहिलाय. गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे चांगली आहे. चांगला खेळ जो करतो तोच विजय संपादन करतो. त्यासाठी दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. ऋतिक रायट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. कल्पेशच्या बॅट मधून हा चौकार. हॅलो धावा थांबवायच्या कशा हा नक्कीच प्रश्न पडलाय. एस्टेच्या मागे तुम्ही विशाल पाटीलला पाहतायत. बनवून आणला निंगुसा. हो 25 धावा झाल्यात. हल्ली कॅमेरा आपलाच ना. मी अजून एक चांगला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका आणि चेंडू वेगाने सीमा पार जाईल हा चौकार. धन्यवाद. नीलकंठ सृष्टीमधून अजय पाटील यांचं स्वागत आहे. इथे धावा कशा थांबवायच्या हा प्रश्न जरूर आता बाळू वस्ताद वडोली बी संघाला पडलाय, कारण की प्रत्येक चेंडूची चौकार षटकारी येत आहेत. इथे मात्र लॉंग ऑफला थोडासा वेग येत आहेत. एक्झॅक्टली आज बाळू वस्ताद वडोली बी संघ एक्झॅक्टली काय करतोय, झेलवर यायला होतं. कारण ज्यावेळी तुम्ही सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करता त्यावेळी कारण स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपले ग्रामीणचे बरेचसे असे खेळाडू आहेत जे सीमारेषेवरती फिल्डिंग करतात त्यावेळी स्टार्ट घेत नाही. आता हा बदल त्यांना करावा लागेल आणि हा बदल केला असता तरी झेलही झाला असता. ऋतिक राईट मोर द विकेट. चांगला फटका मात्र वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे कल्पेश पाटील, त्यामुळे चूक होणार नाही. आणि फलंदाज कल्पेशचा झेल, कल्पेशने स्टिपलाय, फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ संपला. 31 धावा जरूर झाले. पहिल्या षटकात धावा होत्या 16 हॅलो आणि दुसऱ्या षटकात धावा आल्यात 15. त्यामुळे धावांची गती चांगली आहे. 2 गडी जरूर बाद झालेत, मात्र पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारे फलंदाजी करायची हे दाखवून दिलंय गोरपेज संघाने. या 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा कुठल्या आहेत. पॉवर प्लेचा तुम्ही विचार केला इंटरनॅशनलचा तर नक्कीच 1996चा विश्वचषक ज्यामध्ये तुम्ही पाहिलं काळू वितरण आणि सनत जयसूर्या ज्या पद्धतीने त्याने 1996च्या विश्वचषकमध्ये खेळ खेळला, पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची हे त्यांनी त्या विश्वचषकमध्ये दाखवून दिलं होतं. दुसऱ्या स्पेलमध्ये कमलेश पाटील येतात सेकंडला देवा शिशवे. इथे मात्र चेंडूची एज लागली होती, मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 2 षटकात 31 धावा जरूर झाल्यात आणि या धावा कुठेतरी थांबाव्या लागतील बाळू वस्ताद वडोली बी संघाला. गोरपेज संघ सुद्धा ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला मलंगड विभागातील एक चांगला संघ आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे कमलेश. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. देवाला पूर्णपणे शांत ठेवलंय कारण देवा शिसवे सुद्धा एक चांगला फलंदाज आहे.
मग त्याला थोडंसं शांत ठेवलंय तिसऱ्या षटकामध्ये. धावा आणि फक्त धावा आल्या आहेत. त्यामुळे कमलेशला माहिती आहे इथून 60 ते 70 धावा जर झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये बनवायला आपल्याला भरपूर कठीण जातील, हे त्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे तो या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मध्ये चेंडू घेऊन करतोय मिड विकेटच्या दिशेने. कल्पेश खूप आलेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. काय याच क्षेत्ररक्षणासाठी कल्पेश जाणले जातात. त्याचमुळे मकर संक्रांत चषक जी स्पर्धा आता झाली त्या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कल्पेश पाटीलची निवड सुद्धा झाली. काय एका हाताने झेल टिपला होता, मला आठवते तो झेल अविनाश भोईरचा होता. स्वतःला स्ट्रेच केलं होतं वाईडिश लॉंगॉनला आणि फटका खूप चांगला होता अविनाशचा. अविनाशलाही वाटलं नाही की हा झेल पकडेल, जवळजवळ हा तो षटकारच होता. मात्र कल्पेशने खूप चांगला झेल टिपला आणि त्या झेलमुळेच त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड झाली. इथे मात्र सागरच्या बॅटमधून स्वीट टाइम
दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं टॉससाठी. इथे मध्ये सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय सागरच्या बॅटमधून. मिड विकेटच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. धन्यवाद. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणार नाहीये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणार नाहीये. लता मंगेशकर पुन्हा होणार नाहीये. सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न पुन्हा होणार नाही. असे काही व्यक्ती आहेत जे पुन्हा होणं थोडंसं कठीण आहे. एक धाव इथे मिळेल. 50 कंप्लीट होते. 50 धावा पूर्ण झाल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या गोरपे टीमसाठी. पहिल्याच मॅच मध्ये 14 षटक मार्गस्थ असताना 50 धावा. मी मगाशी उल्लेख केला की मलंगड विभागामधला एक दादा संघ आहे. मात्रेपाडा संघ असो, गोरपे संघ असो, पालेगाव संघ असे दिग्गज संघ तुम्ही पाहतात. वसार संघाला पाहतात. चांगले चांगले संघ या विभागामध्ये तुम्ही पाहिलेत. खोनी संघ सुद्धा आहे. चिंचिवली तेही संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. चांगलं स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. 50 धावा झालेत आणि जवळजवळ 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतायत देवाशिष शिशवे आणि सागर पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील देवाला. धावसंख्या 52. विकास पाटील होते वायडिश लॉंगॉनला. शुभम गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक जज करतायत कल्पेश. चूक होणार नाही आणि फलंदाज देवा शिशवेची खेळी इथे समाप्त होईल. यश मिळाले गोलंदाज शुभमला. मात्र टॉस साठी यायचे जय गावदेवी सोनारपाडा विरुद्ध निशांतजी स्पोर्ट वाकलन. तर यश मिळाले शुभमला आणि आता मात्र नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जो नो स्ट्राईक घेतला. म्हणजे सागरने आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय. पहिल्या षटकापासून तो मैदानाच्या आतमध्ये 52 धावा जरूर झाल्या. 14 षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. त्याची पहिलीच मॅच आहे. प्रत्येक टीमकडे 25 मिनिटाचा अवधी आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. जास्त वेळ घेऊ नका. शुभम गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. एक धाव अजून ऍड होईल. धावा झाल्या त्या 53. गोरपे संघाच्या 14 षटक मार्गस्थ असताना चांगलं बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहते. 2 चांगले संघ एकमेकांसमोर आहेत. गोरपे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बाळू वस्तात वडवली बी संघ. दत्तकृपा वडवली संघ सुद्धा या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल. फुल टॉस चेंडू होता मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही आणि जो जाळ रचलं होतं सागरसाठी त्या जाळात तो फसलाय. कमलेश पाटीलने खूप चांगला झेल टिपलाय आणि सागर पाटीलची खेळी इथे होईल समाप्त. मघ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या 17 नोव्हेंबर आपण पाहिलं 2012. कोण विसरेल मित्रांनो ज्या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं निधन झालं. कॅप्टन कुल मोतीराम भोईर येत आहेत. त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यश मिळालंय. नवीन फलंदाज अजय आलेत.
चौथं षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्या त्या 53. शुभम इथे मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. कमलेश खूप वेगाने आले होते मिड विकेटवरनं, मात्र वाईडिश लॉंग ऑनवरनं कल्पेश बॅकिंग देत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 55. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 55 धावा धावपलकोती लागलेत. जगावदेवी सोनारपाडा टीमचे कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित झालेत. अनिकेत पाटील आणि दुसऱ्या बाजूला मोतीराम भोईर. शिवबाची तलवार 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 सात चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. जयगावदेवी सोनारपाडा विरुद्ध निशान जीजी स्पोर्ट वाकलन. त्यानंतर खोनी विरुद्ध चिंचिवली, पितोडी विरुद्ध अगासन, नागाव विरुद्ध चोळेगाव आणि उसाटे विरुद्ध खिडकाली असे 5 संघ आज या स्पर्धेत नक्कीच खेळतील. जो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल त्या संघाला नक्कीच चौथ्या क्रमांकाला आपण पाहिलं तर 22,770 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 27,770 रुपयाचं कॅश प्राइज. दुसऱ्या क्रमांकासाठी 52,770 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 1,17,770 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि चांगली मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळेल. भगवा चषक सलग 2 वर्ष जिंकणारा संघ निशान जे स्पोर्ट वाकलन आणि त्यानंतर फाईट करेल तो जयगावदेवी सोनारपाडा. बऱ्याच वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर येत असतात, त्यामुळे एक चांगला बॅटल पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मतलब 4 षटकात इथे गोरपे संघाने 55 धावा कुठल्याच आणि आता मग फिरकी आक्रमक तुम्हाला पाहायला मिळते. फिरकी आकाश येत आहेत. कमलेश खूप वेगाने आलेत. दुसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळाले ते बाळू वस्तात वडोली बी संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो ऋषी. पुढच्या मॅच मध्ये ऋषी भोईरला तुम्ही पाहू शकाल. इथे चेंडू हवेत आहे आणि खूप चांगला झेल टिपलाय कमलेश पाटीलने आणि फलंदाज होईल इथे बाद. यश मिळाले गोलंदाज आकाश पाटीलला. वर्षापूर्वी अवघ्या जगाला झाली ती म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी उंच उंच सुळख्यांनी दत्तकृपा डीजे वडवली अरुण पाटील सुद्धा आले. त्यांचे आम्ही सरसे स्वागत करतो. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहिली शिडून येते. तर डॉट चेंडूची फिरकी आक्रमण केलं इथे. मात्र या गोलंदाजाचा वापर केला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. इथे एज लागते मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. एकच धाव इथे मिळेल. चांगलं षटक फेकले आकाशने आतापर्यंत. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये विशाल थोडेसे मागणे ठरले होते, त्यामुळे हा बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट या खेळामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. आणि आकाश जवळजवळ दहिसर टीमच्या विरुद्ध सुद्धा गोलंदाजी करण्यासाठी आले होते, मात्र शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो आकाशचा. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. 57 धावा झाल्या. धावांची गती आकाशने पूर्णपणे थांबवली या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त त्याने 2 धावा दिल्या आहेत. इथे मात्र अजून एक यश मिळेल का यष्टीरक्षक विकास आणि फक्त 2 धावांचं षटक
इथे फेकले गोलंदाज आकाश यांनी 57 धावांवरती रोखले, मात्र चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 58 धावा कराव्याच लागतील त्या. बाळू वस्तात वडवली बीस संघात तत्पूर्वी टॉस आपण करणार आहोत. अनिकेत पाटील आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मोतीराम भोईरे आणि मी पोलीस पाटील सुनील खारुक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे आजच्या दिवसातील दुसरा सामना जो 5 षटकांचा असेल. चला अनिकेत जायचं आपण हे. तर पोलीस पाटील सुनील खारुक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. आजची दुसरा मॅच मोतीराम भोईर आणि अनिकेत पाटील आपल्याला सूचना असेल चेसिंग कंपल्सरी आहे आणि 2 षटकाच्या आत चेंडू हरवला तर नवीनच असेल, मात्र 2 षटकांचा चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. जय गावदेवी सोलारपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि अनिकेत पाटील यांचा निर्णय थोडासा पेंडिंग आहे, मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले पुढच्या मॅच मध्ये. मात्र काही सन्मान आहेत आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुमित भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते छत्रपती पुरस्कर्ते चैनू लोखंडे यांचा इथे सत्कार करायचा आहे. काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते ते सुमित भोईर यांच्या शुभ हस्ते छत्रपती पुरस्कर्ते चैनू लोखंडे यांचा इथे सत्कार केला जाईल. तर चैनू लोखंडे साहेबांना विनंती होतो की आपण यायचे. प्रेमाची भगवी शाल तुम्हाला पाहायला मिळते, भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते, कारण की या स्पर्धेचं नाव जर तुम्ही पाहिलं तर भगवा चषक. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पोलीस पाटील सुनील खारुक उपस्थित, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी रोहित कारभारी यांच्या शुभ हस्ते पोलीस पाटील सुनील खारुक यांचा इथे सत्कार केला जाईल. विश्रांत भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पोलीस पाटील सुनील खारुक यांचा सत्कार करायचा आहे. विश्रांत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान हा केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. प्रत्येक टीमकडे 25 मिनिटाचा अवधी असेल हे लक्षात ठेवायचे आणि त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करायचे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती रामदास कारभारी उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. मी विश्वनाथ भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते रामदास कारभारी यांचाही सत्कार करायचे. त्याचे रामदास कारभारी साहेब आपला इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर महेश माळी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर धीरज पाटील यांचा सत्कार करायचा आहे. अजय पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. मी रोहित शेलार यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. तो महेश माळी यांना विनंती होतो की अजय पाटील यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जगदीश मडवी उपस्थित, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. जगदीश मडवी साहेबांना विनंती आपण यायचे, आपलाही सत्कार केला जाईल. सन्मान करायचा आहे. अजय पाटील यांचा सत्कार केला होतोय. सतीशदादा भोईर यांचं आगमन झाले. त्यानंतर जगदीश मडवी याचे आपलाही सत्कार केला जाईल. महेश माळी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश मडवी यांचा सत्कार करायचा आहे.
जगदीश मडवी यांचाही सत्कार केला होतोय. त्यानंतर रोहित शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आकाश मडवी यांचे सत्कार करायचे. राज्य तुमच्या समोर उभं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी करण काळनी या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यास सुरुवात करतोय. एज आहे हवेमध्ये हा चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटला कॅच घेतली आणि दुसरा धक्का बाळू वस्ताद 11 वडवली बी संघाला. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 4 या आकड्यावरती आणि हा दुसरा धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ऑन साइड उडवण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड मधून पाठीमागे हा चेंडू. असे रक्षक थोडेसे मिस होत्या त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळाला. धाव घेण्याची संधी नव्हती. हा निर्धाव चेंडू. शिवसेना उंबरठी कोळवलीय विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरठे आयोजित भगवा चषक 2021 हे 5वं पर्व तुमच्या समोर ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. यशस्वी उद्योजक आदरणीय श्री सुमीजी बाळाराम भोईर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करेन. ऑन साइडला पुलचा पॉवरफुल फटका स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कल्पेशच्या बॅट मधून हा षटकार अंपायरचा नो बॉलचा इशारा. ऑन साइडला पण बघितला हा पुलचा फटका सक्सेसफुल होत असताना कल्पेशने आता आक्रमणाला सुरुवात केली. लक्ष 58 धावसंख्येच्या ज्यामध्ये आस्किंग रन रेट आहे 11.60. फ्री हिटचा चेंडू तयार होतोय गोलंदाज देवा. ऑन साइडला हा लॉफ्टेड स्ट्रोक गॅप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार करतोय. वेलकम फॉर 4 रन्स कल्पेश पाटील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावफलकावरती बॅटिंग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
15 या आकड्यावरती. लक्ष 58 धावसंख्येचा, आस्किंग रेट 11.60 आणि इथे आपण बघतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बाळू वस्ताद 11 हा चेंज द गेम वडवली बी संघ. ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये पदार्पण करते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा 5 दिवसीय ही स्पर्धा, ज्यामध्ये एकंदरीत 48 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. 528 खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळतील. BTC भिवंडी टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. यूट्यूब या सोशल ॲपवरती आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ इच्छिता आणि जे प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जोडलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या वाहिनीचे फाउंडर रोहनजी तरे, त्यानंतर नयन तरे, आमचे कॅमेरामॅन RK चौधरी आणि वरुण तरे ही त्यांची टेक्निकल टीम तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅचच्या दरम्यान जतीन भुयाद आणि झहीर खान, मॅन फ्रॉम कल्याण हे 2 ऑफिशियल्स. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावफलकावरती 15 धावा. येतो आहे समोरच्यांकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर. डावखुऱ्याचा गोलंदाज ऑन साइडला उचलला चेंडू व्ही शेप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, अगोदर पुढे आला, जजमेंट चुकलं आणि या चुकीचं रूपांतर 6 धावसंख्येमध्ये. षटकार. नवनी केली दुसऱ्या षटकाचं स्वागत करत असताना कमलेश पाटील. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. 21 ही धावसंख्या. अगोदर शफल झाला, दिशा देण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, थांबवतात चेंडूला. दुसऱ्या सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू उचलून ते फेक करतील तोपर्यंत सहजरित्या 1 रन पाहायला मिळाली आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे आता 22 या आकड्यावरती. आमच्या समवेत संकेत आहेत मॅन फ्रॉम वडवली स्कोरच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबरीनं मनोज भंडारी मॅन फ्रॉम उंबर्डे हे 2 ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. 5वं पर्व आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोत. भगवा चषक 2021 मध्ये पदार्पण करणारी स्पर्धा भगवमय असं हे वातावरण तुमच्या समोर. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू, त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो उकला बॅकअप डीप मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत सहजरित्या अजून 1 रन कंप्लीट करत असताना बाय 1 गेट 1 फ्री. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती. 13 धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि फुल टॉस आहे. चेस करत असताना शॉर्ट कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल देवाने टिपलाय. आणखी एक धक्का बसेल. बाळू वस्ताद 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. सकाळच्या सत्रामध्ये खूप सारे मान्यवर आपण बघितले या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभामध्ये ज्यामध्ये वॉर्ड नंबर 1 चे नगरसेवक, सन्मान्य नगरसेवक आदरणीय श्री जयवंतजी भोईर साहेब देखील होते. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांचा बहुमोलाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. तिसरा धक्का बसला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बाळू वस्ताद 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. धावसंख्या आतापर्यंत 25 या आकड्यावरती. तयार होत असताना पुन्हा एकदा सागर कमलेश पाटील साठी. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला. मेजवानी दोन्ही हाताने स्वीकार केली आणि सरळ चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. रक्षिले शिळाला मनोनी हिंदवी स्वराज उदयास आला. कवताला तिमिर हला घरच्या पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आकाश मडवे यांच्याकडून 2000 रुपयाचं. आणि ऑन साइडला आमच्या बॅट्समॅनच्या उजव्या बाजूला झाडावरती जो झेंडा आहे त्या झेंड्याला डायरेक्ट हिट जर केला तर फलंदाजाला 5
₹1000 पारितोषिक असेल. लोवा फुलटॉस होता, ग्लान्स करता डीप मध्ये हा चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न सहजरित्या 2 धावा कंप्लीट. मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर अजून एका धावेमध्ये. 3 धावा सहजरित्या पाहायला मिळाल्या आणि तिहेरी धावसंख्येने आपण धावफलक बघतोय जाऊन पोहोचलो पुढे. ते म्हणजे 40 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. जे आस्किंग रन रेट 11.60 असं होतं तिथे धावसंख्या 20च्या करंट रन रेटने पाहायला मिळते. 40 या आकड्यावरती 58 धावसंख्येची गरज, 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची आता गरज असेल या मॅच मध्ये. गोरुपे अर्थातच जे खांडेश्वर क्रिकेट संघ गोरुपेच्या विरोधात बाळू वस्ताद 11 चेंज सिंगम बडोले बी संघाला. ही धावसंख्या आहे. 40 कंप्लीट, 2 षटकांच्या अखेरीस 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज. सोनारपाडाचे संघनायक गावदेवी सोनारपाडाचे अनिकेत आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन ऑफ सोनारपाडा आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं वडोलीचे ज्येष्ठ क्रिकेटपटू अरविंदजी पाटील यांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि या दरम्यान मी विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावरती यशस्वी उद्योजक उंबर्डे गावाचे आदरणीय श्री सतीशजी भोईर आणि रितेशजी भोईर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर रमेश गौरट साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं देखील स्वागत. पहिला चेंडू स्क्वेअर आहे कमलेश अगेन्स्ट. हा गोलंदाज ऑन साइडला हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आकाशाला कवच निघाला, षटका ठोकलाय कमलेश पाटीलने. इरादे स्पष्ट, टीट फॉर टॅट जशास उत्तर देत असताना आपण बघू शकाल सध्या कमलेश पाटील या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कमलेश एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे या संघाचा आणि यंदाचा हंगाम खऱ्या अर्थानं सुवर्ण आपण बघू शकाल हे वर्ष असेल. चेंज गेम वडवली बी साठी आज या स्पर्धेमध्ये बाळू वस्ताद 11 या नावाने हा संघ उतरला. गोलंदाज सियार होता कमलेश अगेन्स्ट. बॅक ऑफ द हँड होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 48 या आकड्यावरती 48 रन्स गरज 10 धावसंख्येची अजून या मॅच मध्ये आहे. तर यावरच असताना गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडून अजय पुन्हा एकदा आतमध्ये येणारा हा चेंडू होता, हुक तर केलाय नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळावरती शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पडतोय. त्या ठिकाणी देवा पोहोचलाय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जो होता. फेकी त्याने स्ट्रायकिंग एंडला केली तोपर्यंत सहजरित्या 2 आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला. आता 50 या आकड्यावरती 50 कंप्लीट. अवघ्या 8 धावसंख्येची आता गरज. तयार होत असताना गोलंदाज अजय आखूट टप्प्याचा हा चेंडू, हा देखील एक पॉवरफुल फटका दैदिप्यमान हा स्ट्रोक पाहायला मिळाला कमलेश पाटीलचा. अनदर बिग हिट 6. यंदाचा हंगाम का हा संघ यशाचे उंच शिखर गाठतो याचं ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे परंतु फलंदाजीमधून तितकासा हा संघ कारकीर्द होत असताना या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सार्थक 11 ट्रॉफी मध्ये आतापर्यंत या संघाने 2 मॅच देखील जिंकल्या. दुधाच्या दिवसामध्ये सार्थक 11 कोहली कोपर येथे पनवेल मध्ये हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेमध्ये एकंदरीत 5 बाईक पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 57 धावांची बरोबरी विजयासाठी एका धावेची गरज.
गावदेवी सोनारपाड्याचे संघ नायक अनिकेत आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. ऑन साइडला हा चेंडू MS स्टाईलने हा सामना फिनिश. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून षटकाराला कमलेश पाटीलने हा सामना इथे संपवला. वेल प्लेड. बाळू असतात चेंज द गेम वडवली बी संघ. हार्ड लक JKCC गोरुपे संघ.